मिर्झा राजाच्या गोठाकडे राजे निघून गेले. आता राजगडावर जिजाऊ साहेब नव्हत्या, राजे नव्हते. नकळतच संभाजीराजे पुतळाबाईंच्या महाली रेंगाळत होते. पुतळाबाईंची एकचित्त देवपूजा, कुणबी दासींबरोबर सुद्धा माया ओसंडत बोलणे, राणी वंशातील इतर बाईसाहेबांची अदब राखणे, सखू, रानू, अंबा, बाळीबाई या आपल्या मुलीच आहेत अशी त्यांची देखभाल ठेवणे, थोडकेच पण खूप काळ लक्षात राहील असे घंटानादी बोलणे आणि केवड्यांच्या कणसाभोवती पी धरून बिलगलेल्या असंख्य पात्यांपैकी एकाच पाकळी पात्याने बाहेर डोकावून पिवळ्या धमक उन्हात अंगभर तळपावे तसे त्यांचे सतेज दिसणे, या साऱ्या बाबींचा शंभूराजांच्या मनावर एक खोल ठसा त्यांना नकळतच उमटून गेला होता. मायाळू स्त्रीला आपल्या मायेची दवंडी पिटावी लागत नाही हेच खरं. आपल्या महालात गवाक्षाच्या मिरपीजवळ पुतळाबाई उभ्या होत्या. बाहेरच्या आभाळात दाटलेल्या आणि चिंतावली नजर त्या हरवून बसल्या होत्या. मध्येच बाण येताच त्यांच्या डोळ्यांची टपोरी पाखरे फडफडत होती. दाटल्या आभाळाखालून सरसर धावत दूरवर होऊन पुन्हा माघारी फिरत होती. त्यांनी पूजा बांधलेल्या अष्टभुजा जगदंबेकडे बघत संभाजीराजे त्यांच्या पाठीशी उभे होते. मध्येच वळून गवाक्षातून डोकावत होते. दूरवर दिसणाऱ्या गुंजवणी नदीची धुरकट वळणे बघत होते. सरकार, थोरल्या महालानं याद केली या. सोयराबाईंच्या खाजगीकडचा चंद्रा या कुणबिनी दासीने महालात येऊन अदबीने वर्दी दिली. ते ऐकताच पुतळाबाई मागे वळल्या. एक वार त्यांनी संभाजीराजांच्याकडे बघितले. पदरकाठ ठीक जमवून घेतला. चंद्रा कुणबीन आली तशी निघून गेली. चला बा राजे, थोरल्या महालाची वर्दी आहे म्हणत पुतळाबाईंनी जगदंबेच्या मूर्तीकडे नकळतच एकदा नजर दिली आणि शंभूराजांच्या खांद्यावर आपल्या सुवर्ण कंकणे भरलेला हात ठेवून त्या थोरल्या महालाकडे चालू लागल्या. आपल्या महालात निळाशार पदर पोताचा शालू नेसलेल्या देखण्या सोयराबाई आपल्या कन्या राजे बाळीबाई यांच्याशी काहीतरी बोलत होत्या. दगडबंद भिंती धरून 2-4 कुणबिनी अदबीने उभ्या होत्या. महालाचा उंबरठा ओलांडताच पुढे होत शंभूराजांनी मासाहेब सोयराबाईंच्या पायांना हात लावले. सोयराबाईंनी त्यांना उठून वर घेतले. बाळीबाई या सोयराबाईंच्या कन्या राजे पुतळाबाईंच्या बघताच धावत येऊन त्यांना बिलगल्या. त्यांचे दोन्ही दंड मायेने धरीत पुतळाबाईंनी सोयराबाईंना विचारले, का वर्दी देणं झालं आम्हास? स्वारींची गोटातून काही खबर? बहिर्जी आणि नागोजी राजपुतांच्या गोटातून आत्ताच गडावर आलेत. त्यांच्यासाठीच तर वर्दी दिली धाकल्याबाईंना. काय झालं? तहबंदाच्या आड असलेले पुतळाबाईंचे काळीज फडफडले. स्वारीनं सुलूक मान्य केला? पुरंदर, कोंढाणा, रोहिडा, माऊली, लोहगड असे 23 किल्ले आणि त्यांच्या दर्फेला 4 लक्ष होणांचा मुलूक राजपुतास देऊ केला. आता स्वारींकडं कुल 12 किल्ले आणि अवघ्या 1 लक्ष होणांचा मुलूक राहिला. स्वारी अशी कशी? पुतळाबाईंनी त्यांच्या लालसर सरळ नाककळीकडे बघत शांतपणे विचारले. ठीक आहे. उद्या कोंढाणा राजपुतांच्या माणसाच्या हवाली करून स्वारी मासाहेबांसह गडावर येत आहेत. सोयराबाई तुटक बोलल्या. त्यांच्या बिबेवानाच्या काळ्याशार डोळ्यात कसली तरी चिंता तरळत होती. ती गड किल्ल्यांची होती की राजांची ते कळत नव्हते. सोयराबाईंच्या तोंडून जिजाबाई आणि राजे येणार हे ऐकताच संभाजीराजांचा चेहरा पोतासारखा उजळून गेला. पुतळाबाई आणि सोयराबाई यांच्याकडे बराच वेळ आलटून पालटून बघताना शंभूराजे विचार करीत होते. या दोन्ही मासाहेब उजळ आहेत, पण मग एवढा फरक का वाटतो यांच्यात? त्या दोघी मासाहेबांचे बोलणे थांबलेले बघून शंभूराजे सोयराबाईंना विचारले, मासाहेब, तुम्ही केला आहे कधी कुणाशी सुलूक? या प्रश्नाचे पुतळाबाईंनी चमकल्या शंभूराजाकडे बघतच राहिल्या. सोयराबाईंचे बिब्बेवानाचे काळशार डोळे कसल्या तरी विचित्र तेजाने उजळल्यासारखे झाले. नाकाचा लालसर शेंडा थोडासा अधिक लालावला. त्या पटकन बोलून गेल्या, नाही.
सुलूक आम्हास कधी पसंत नव्हता. आता स्वारीनंच तो मान्य केल्यावर इलाज नाही कुणाचा. थोरल्या बाईसाहेब काय बोलतील हे ऐकण्यासाठी पुतळाबाईंनी त्यांच्या कपाळाच्या कुंकुमपट्ट्यावर नजर जोडली होती. त्यांचे बोलणे ऐकताच ती तिथून सुटली आणि सोयराबाईंच्या पायांच्या बोटात घातलेली चंदरी जोडव्यांवर येऊन पडली. शंभूबाळांना जवळ घेत सोयराबाई त्यांना म्हणाल्या, तुमचं मात्र ठीक झालं. कसला सुलूक न करता राजपुतानं तुम्हास 5,000 मनसब देव केलीये. तुम्हाला ती घेण्यासाठी राजपुतांच्या गोटात जावं लागणार एवढंच वाईट. चिंता वाटते तुमची. ही जिम्मेदारी तुम्ही कशी पेलणार? शंभूराजे काहीच उत्तरले नाहीत. कारण इतके किल्ले देऊन आबासाहेबांनी 5,000 मनसब का घेतली या गोंधळात शंभूराजे गुंतले होते. सोयराबाईंचे बोलणे पुतळबाईंना नीट कळलेच नाही. त्या सादिलवारीने बोलल्या तशाच बोलल्या होत्या. नेहमीच बोलत होत्या. पदरकाठाच्या जर तारी विनेत गळ्यातले मंगळसूत्र अडकले की जसे वाटते तसेच पुतळबाईंना सोयराबाईंचे बोलणे ऐकताना नेहमी वाटत आले होते. काही न बोलताच मग त्या शंभूराजांना म्हणाल्या, चला बाळराजे, कालेश्वरीचं दर्शन घेऊ. पुतळाबाईसाहेबांनी कालेश्वरीला फुलपत्ती चढवली. तिच्या रुद्र मंगल रूपाकडे क्षणभर बघून डोळे मिटून हात जोडले. आई, काळाचा किल्ला तुझ्या हाती असता कसला फितवा केलास हा. तहाचा विपरीत काळ आणलास. राजांना 5,000 सरदारींचं दान देव केलंस. मनोमन असे म्हणताना पुतळबाईंचे जोडलेले हात थरथरले. कपाळीच्या कुंकवाचा जोडपट्टा आकसला. कालेश्वरीचे दर्शन घेऊन पुतळाबाई आणि शंभूराजे परतले. दिवस मावळतीला कलाटणी घेत होता. खरे पठारवर पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झा राजांचा केशरी रंगाचा शालियाना राजपुती शामियाना उभा होता. त्यांच्या झालीदार कणाती वाऱ्यांचे फडफडत होत्या. समोर तोफ माऱ्यांचे काळवंडलेला पुरंदर खडा होता. राजपुतांच्या शामियानात हिंदुस्थानी तलम नकसदार गालिचांची बैठक अंतरली होती. जरीब तंबूच्या झगझगीत खोळी घातलेले लोड मांडले होते. सोनेरी वेलबुट्टीचा एक उंच हुक्का नक्षीदार चौरंगावर ठेवला होता. त्यांची पट्टेदार काळीबाळी धुरनळी डाव्या हातात घेऊन मिर्झा राजा बैठकीच्या लोडाला रेलून बसला होता. एक कोपऱ्यातील धूपदालनातील कनोजी धुपांच्या धुराची वळी वर उठवत होती. मिर्झा राजासमोर खाली मान घातलेले राजे बैठकीवर मांडलेल्या शतरंजांच्या पटावरील एकमेकांना लागून पसरलेल्या काळ्या बाळ्या चौकटीकडे एकटक बघत बसले होते. ते चौक त्यांच्या जीवाची घालमेल निखरीत होते. निकालो मनुजी, हा गोरासाहेब आपल्या मांडीवर पिसे खोचलेली थोरडी टोपी ठेवून तिने अदबीने बसला होता. तो मिर्झा राजांच्या तोफखान्यावरचा अधिकारी होता. शतरंजच्या अक्कलबाज खेळात त्याला चांगलाच रस होता. राजाच्या पापणीकडे लावाव्यात होत्या. रात्रभर जागून त्यांनी मिर्झा राजांचा मुन्शी उदयराज आणि सूरजसिंह कछवा यांच्याशी तहाच्या वाटाघाटी केल्या होत्या. उत्तर रात्रीला मिर्झा राजांचा 5 कलमी तह मान्य करून त्यावर दस्तखत केली होती. शेल्यात हात बांधून मिर्झा राजांची खालमानीने भेट घेतली होती. या तहाने राजांनी औरंगजेबाला 23 किल्ले आणि 4 लक्ष हुनांचा मुलूक देऊ केला होता. हुकूम होईल तेव्हा औरंगजेबाच्या दक्षिण सुभेदाराबरोबर फौजेनिशी मोहिमेवर जायचे मान्य केले होते. तहाची तामिली होईपर्यंत शंभूराजांना राजपुतांच्या गोटात ओलीस म्हणून ठेवण्यासाठी आणून पोचवण्याचे पत्करले होते. कस्तुरी हरवलेल्या मृगावर रानदवण्यांचा उग्रट वास शोधित फिरण्याची पाळी यावी तशीच राजांची स्थिती झाली होती. या अवस्थेत हा शतरंजचा पट मांडण्यात आला होता. मिर्झा राजाने पेश केलेल्या तबकातील शतरंजाची सफेद मोहरी राजे आपल्या सडक बोटांनी पटावर मांडू लागले. हत्ती, घोडे, उंट, वजीर पटावर चढले. वनगायीच्या काळ्या शिंगांची बनवलेली काळीशार प्यादी मोहरी मिर्झा राजाने आपल्या गरगरीत बोटांनी पटावर मांडली. दोन्ही बाजूंचे पट मांडून झाले तरी काही क्षण असेच गेले.
उत्तर हिंदुस्थानी बोलीत मिर्झा राजा